15 दिवसांपूर्वी माधवीचे निधन झाले होते. पाहुणे मंडळी काही दिवस थांबून आपापल्या घरी निघून गेली होती. माधवीचा मुलगा लंडनला जॉब करीत होता. मुलीचेही लग्न झाले होते. काही दिवस थांबून मुलगीही तिच्या सासरी जायला निघाली. तेव्हा ती तिच्या बाबांना म्हणाली, काही दिवसासाठी माझ्यासोबत माझ्या घरी चला ना बाबा. महेशने मात्र जाण्यास नकार दिला. सगळे निघून गेल्यावर त्याला रात्री घरात भयंकर शांतता वाटू लागली. अवघ्या 35 वर्षाच्या सहजीवनात महेश्वर असं एकटं राहण्याचा प्रसंग कधीच आला नव्हता. त्याला माधवीसोबत घालवलेले दिवस आठवू लागले. त्या आठवणीत त्याला कधी भांडण तंटा झालेलं सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळआपट केली तरी ती मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी होती त्यांची. कारण माधवी होतीच तशी, नेहमी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी. महेशने कधी विचारही केला नव्हता की ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल. माधवी, तुझ्याशिवाय जगण्याची वेळ येईल अशी कल्पनाच केली नव्हती ग कधी. माधवी, कसं जगू मी तुझ्याशिवाय, असं म्हणत महेशला हुंदका अनावर झाला होता. माधवीचे लग्न झाले तेव्हा ती 18 वर्षांची होती. लग्नानंतर तिला शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी घर सांभाळत नेटाने संसार केला तिने. मुलंही चांगलं शिकून चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. माधवी आत्ताच कुठे सेवानिवृत्त झाली होती. माधवीने ठरवले होते की आपण निवृत्त झाल्यावर दोघांनीही एकमेकांबरोबर वेळ घालवायचा. सगळं चांगलं असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं, पण तेव्हा वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि अचानक निघून गेली. महेशने डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणून कपाट उघडलं. त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणून वरच्या कप्प्यात हात घातला तर तिथून एक डायरी खाली पडली. थरथरत्या हाताने त्याने ती डायरी उघडली तर त्यात माधवीने आयुष्यातल्या प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या होत्या. महेशने ती डायरी वाचायला सुरुवात केली. नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे. सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही. मी म्हणेल तीच पूर्व दिशा म्हणणारा, परंतु नवरा तसा चांगला आहे. एक दोनदा काही बोलून बघितलं पण तो आपला ऐकणारा नाही हे कळलं. त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं असं म्हणून जगायचं ठरवलं. बरंच काही लिहिलं होतं त्या डायरीत. महेश पान पलटवत होता. आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. यांना म्हटलं आपण बाहेर फिरायला जाऊयात आणि बाहेरच जेऊया. तर ते म्हणाले, मला नाही आवडत बाहेरचं खायला. तुला खायचं असेल तर चल, मी तुला सोडतो हॉटेलला. अरे, हे पण काय बोलणं झालं. मला काय एकटीला खायला जायची हौस होती का. मैत्रिणी सांगायच्या, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो. नवऱ्याने हे गिफ्ट दिलं. तेव्हा मला फार हेवा वाटायचा त्यांचा. कारण इथे तर त्यांना काहीच आवडत नव्हतं. काही म्हटलं तर ऐकणार नाही. उलट मला म्हणायचे की नवऱ्याने गिफ्ट दिलं, फिरवलं, हॉटेलमध्ये जेवू घातलं म्हणजे बायकोवर खूप प्रेम करतोच असं काही नसतं. नवरा बायकोच्या प्रेमाचा जगाला दिखावा का करायचा. त्यानंतर मी बाहेर चला म्हणून कधीच सांगितलं नाही. आता माझा मुलगा 5 वर्षांचा आहे. असंच एकदा माझ्याकडे माझी आई आली होती. आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. मुलाने खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. त्यावेळी हे बाहेरून आले आणि कचरा बघून त्यांचं डोकंच फिरलं. बडबड सुरू झाली. मी बोलले की थांबा थोडा वेळ, करते ना मी साफ. पण माहिती नाही काय इगो दुखवला त्यांचा. अगदी अंगावर धावून आलेत माझ्या. आईसमोर हात उचलला यांनी माझ्यावर. ते बघून माझ्या आईच्या डोळ्यात पण पाणी आले. मलाही खूप अपमानित वाटले. खूप राग आला. असं वाटलं सोडून जावं, परंतु तेवढी हिंमतच नव्हती माझ्यात. त्यांचा राग उतरला की परत चांगले वागायचे. आपण काही चुकीचं वागलो की हिचं मन दुखावलं असेल ही जाणीवच झाली नाही त्यांना कधी. मी मात्र विसरू शकत नाही. सगळं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते आणि परत कधी ठेच लागली तर गप्पा उघडून बघते.
तेव्हा फार त्रास होतो. घरात काही आणले की खूप ओरडायचे. कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खूप आवडायचं. काही विकत घेऊया म्हटलं तर त्यावर लगेच लेक्चर देणार. तुला वापरायची तरी अक्कल आहे का, वगैरे वगैरे. काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंत चांगली नाही, तुला व्यवहार समजत नाही, तुला लोक ठगवतात, इतकं बोलतात की वाटतं कशाला आणलं आपण विकत. त्यानंतर मी मात्र काहीही विकत आणले नाही. महेश पानामागून पान पलटवू लागला. त्याच्याच तक्रारी प्रत्येक पानावर लिहिलेल्या होत्या. महेशला खूप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी जाणवलेच नाही की माधवी इतकी दुःखी आहे. माधवीच्या मनात माझ्याविषयी इतकी कटुता असून सुद्धा ती माझ्याशी चांगलीच वागायची. त्याने आणखी एक पान पलटवले. बहुतेक शेवटचं पान होतं ते. आज छातीत खूप दुखतंय. यांना सांगून काय उपयोग? दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार. त्यापेक्षा नकोच, मीच जाऊन येते. काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या. ECGमध्ये प्रॉब्लेम आहे. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली. यांना फोन करून सांगितले तर म्हणाले की ज्या काही तपासण्या करायच्या आहेत त्या करून घे. अँजिओग्राफी झाली. 95% ब्लॉकेज. डॉक्टरांनी सांगितले की ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. घरी येऊन यांना सांगावं या विचारातच घरी आले. खूप थकवा आला होता. घरी येताना औषधं आणायला विसरले. हे बाहेर गावावरून आलेले होते. म्हटलं थोडी औषधं आणून देता का? तेव्हा खूप चिडले आणि म्हणाले, बाहेरून आत्ताच आले ना, मग आणायचे ना स्वतः. परत कपडे बदलवू, परत जाऊ. खूप चिडचिड आणि बडबड केली. मी म्हटलं राहू द्या, उद्या घेईल मी. तेव्हा त्यांनी विचारलं, अगं पण काय झालंय? काय सांगितलं डॉक्टरांनी? काही नाही, सगळं ठीक आहे. मी यांना काहीही सांगितलं नाही. साधी औषधं आणायला सांगितली तर किती चिडले. आणि आपलं ऑपरेशनचं सांगितलं असतं तर किती बडबड केली असती. तसंही आता जगून काय करायचंय? मुलगा सेटल झाला आहे. रोजची लहान सहान बाबीवरून कटकट. खूप थकले आता मी. हृदयाचा त्रास आहे म्हणजे मरताना जास्त त्रासही होणार नाही. शांतपणे जाता येईल. औषध घेतच नाही आता आणि जातच नाही आता दवाखान्यात. डायरीचे शेवटचेच पान होते. महेशने डायरी बंद केली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मनात विचार करू लागला की माधवीचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे. माधवी, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा होता ना. तुझ्या मनात एवढं दुःख होतं हे मला कधी कळलंच नाही. मला वाटायचं आपण एकरूप आहोत, पण नाही. फक्त तुझं शरीर माझ्यासोबत होतं आणि तुझं मन, ते तर कधी माझं झालंच नाही. माधवी, का वागली तू अशी? कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस तू मला? माधवी, मी तुला समजूच शकलो नाही आणि तू मला समजून घेतलंच नाही. तुझं मन मला कधी जाणताच आलं नाही. पण माधवी, अगं एकदा बोलायचं होतं ग. व्यक्त करायच्या होत्यात भावना. कदाचित मी भांडलो असतो. कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं. आणि जरी नसतं पटलं तर निदान आज मला अपराधीपणाची भावना घेऊन तर जगावं लागलं नसतं ना. तुझी पण काही स्वप्न असतील हे कधी मला जाणवलंच नाही ग. तुझं दुःख जर मला वेळीच समजलं असतं तर आज तू माझ्या सोबत राहिली असतीस ग. माधवी, मला माफ कर. तर मग मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोच्या मनाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. अन्यथा पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.